विकासावर यंदा भर देण्यात आली असून आरोग्य आणि ग्रामीण भागासाठी सुद्धा महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात येणार असं यामध्ये महत्त्वपूर्ण ठरवण्यात आलंय। जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या मंगळवारी झालेल्या सभेत आरोग्य सुविधा बळकट करणे, ग्रामविकास योजनांना गती देणे, आर्थिक शिस्त राखणे आणि विकास कामांच्या अंमलबजावणीचा आढावा घेणे या मुद्द्यांवर भर देण्यात आला। विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेत अनेक महत्त्वाच्या विषयांवर निर्णय प्रक्रियेला चालना देण्यात आली। जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत सर्वप्रथम 25 जून 2026 रोजी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीचे कार्यवृत्त मंजूर करण्यात आले। त्यानंतर शासनाकडून प्राप्त महत्त्वपूर्ण शासन निर्णय व परिपत्रकांची नोंद घेण्यात आली। आरोग्य विभागातील औषध साठवणूक अधिक सुरक्षित आणि शिस्तबद्ध करण्यासाठी स्वतंत्र गोदाम उभारणीबाबत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या। तसेच मौजे शेळगी येथील सावित्रीबाई फुले मुलींच्या वसतिगृहात विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कायमस्वरूपी महिला अधीक्षक नियुक्त करण्याच्या विषयावर सकारात्मक चर्चा झाली। सभेत जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या जमा खर्चास मंजुरी देण्याबाबत विचार करण्यात आला। विविध विभागातील प्रलंबित व सुरू असलेल्या विकास कामांचा सविस्तर आढावा घेत कामांना गती देण्याच्या सूचना देण्यात आल्या। याशिवाय जुलै 2026 मध्ये झालेल्या विविध विषय समित्यांच्या बैठकींच्या कार्यवृत्ताची नोंद घेण्यात आली। साप्रवी 1 विभागाच्या अद्ययावत लेखा नोंद व यांचाही आढावा घेऊन आर्थिक पारदर्शकता आणि शिस्तीवर भर देण्यात आला। या सभेस मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, शिक्षण व आरोग्य समिती सभापती चेतन सिंह केदार, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती रामप्पा चिवडशेट्टी, महिला व बालकल्याण समिती सभापती अमृता वाघे, समाज कल्याण समिती सभापती संस्कृती सातपुते, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ, वित्त व लेखाधिकारी मीनाक्षी वाकडे, जिल्हा परिषद सदस्य शांभवी कल्याण शेट्टी, दादासाहेब लवटे आदींसह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते।